नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर कवितेबद्दल बोलणार आहोत. ॲन ऑटम ग्रीटिंग, जी लिहिली आहे जॉर्ज कूपर यांनी. आपण ह्या कवितेचा अगदी सोप्या मराठी भाषेत अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. Welcome to Smart School Info Lips. कवी जॉर्ज कूपर यांनी या कवितेची सुरुवातच एका भन्नाट कल्पनेने केली आहे. जरा विचार करा, जर वारा आपल्याशी बोलू शकला तर किती मस्त वाटेल ना. या कवितेत नेमकं हेच होतंय. वारा या लहान लहान पानांना एका गमतीशीर प्रवासासाठी बोलावतोय. चला पाहूया तो त्यांना काय म्हणतोय. Come little leaves, said the wind one day. Come over the meadows with me and play. Put on your dresses of red and gold. Summer is gone and the days grow old. आता आपण याचा सोपा मराठी अर्थ काय होतो ते पाहूया. तर इथे काय होतंय माहितीये? वारा त्या लहान लहान पानांना म्हणतोय, चला माझ्यासोबत या, आपण कुरणांवर जाऊन खेळूया. आणि तो त्यांना सांगतोय की आता उन्हाळा संपलाय आणि थंडीचे दिवस सुरू झालेत, म्हणून तुम्ही तुमचे लाल आणि सोनेरी रंगाचे सुंदर कपडे घाला. म्हणजे बघा, कवीने वारा आणि पानांना माणसांसारखं वागताना दाखवलंय. यालाच इंग्रजीमध्ये पर्सॉनिफिकेशन म्हणतात. किती छान कल्पना आहे ना. बरं, वाऱ्यानं तर बोलावून घेतलं, आता ही पानं काय करतात, त्याचं उत्तर कसं देतात, चला पुढच्या भागात बघूया. Soon as the leaves heard the wind's loud call, down they came fluttering, one and all. Over the meadows they danced and flew, singing the soft little songs they knew. आणि ऐकताना ना ती पानं किती खुश आहेत हे दाखवणाऱ्या शब्दांकडे जरा लक्ष द्या हा. म्हणजे बघा, वाऱ्याने हाक मारल्या क्षणाचाही विचार न करता सगळीच्या सगळी पानं एकत्र फडफडत खाली आली आणि वाऱ्यासोबत कुरणांवर नाचू लागली, उडू लागली. इतकंच नाही तर त्यांना येणारी छोटी छोटी गाणी सुद्धा ती गात होती. अगदी लहान मुलं कशी खेळायला पळतात तसंच काहीसं. खरंच किती सुंदर कल्पना आहे नाही. एक मिनिट, पुढे जाण्याआधी एक छोटीशी गोष्ट. जर तुम्हाला हे असं सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुढचे भागही तुम्हाला लगेच बघता येतील. चला आता आपण कवितेच्या शेवटच्या भागाकडे जाऊया. आता आपण आलो आहोत शेवटच्या कडव्याकडे. बघूया या पानांचा प्रवास पुढे कसा होतो आणि कुठे जाऊन संपतो. Dancing and flying the little leaves went, winter had called them and they were content. Soon fast asleep in their earthy beds, the snow laid a soft mantle over their heads. यातल्या पहिल्या काही ओळींमध्ये त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे. आपण आधी त्यावर बोलूया. आता इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती पानं नाचत गात तर चालली आहेत, पण त्यांना माहीत आहे की त्यांचा प्रवास आता संपणार आहे. पण ती दुःखी आहेत का? अजिबात नाही. उलट ती कंटेंट आहेत. यातला म्हणजे समाधानी, खुश आहेत. का? कारण त्यांना माहीत आहे की आता हिवाळ्याने त्यांना बोलावले आहे. हे म्हणजे निसर्गाचं चक्र आहे आणि ते त्याचा आनंदाने स्वीकार करतायत. म्हणजे समाधानी, खुश. आणि आता बघूया या कथेचा शेवट. खूप सुंदर आणि शांत शेवट आहे हा. आपण पुन्हा एकदा त्याच कडव्याकडे पाहतोय, पण आता आपण त्याच्या शेवटच्या ओळींवर लक्ष देऊया. बघूया की हा प्रवास नेमका कुठे संपतो. तर कुठे जाऊन थांबली ही पानं? ती जमिनीवर त्यांच्या मातीच्या बिछाण्यात जणू काही शांत झोपी गेली आहेत. आणि मग काय होतं? मग बर्फ पडतो आणि तो बर्फ त्यांच्यावर एका मऊ उबदार दुलईसारखा पसरतो. म्हणजे ती पानं संपलेली नाहीत, तर फक्त पुढचा वसंत ऋतू येईपर्यंत आरामात सुरक्षितपणे झोपली आहेत. निसर्गच जणू त्यांची काळजी घेतोय. म्हणजेच कवितेचा शेवट आपल्याला एक खूप शांत आणि सुंदर भावना देतो. निसर्गाचं हे चक्र कसं अविरत चालू असतं हेच आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर तुम्हालाही ही कविता आणि तिचा अर्थ छान समजला असेल अशी आशा आहे. जर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट. जर तुम्हाला निबंध, व्याकरण किंवा पाठांवरची प्रश्नोत्तरं असं अधिक अभ्यासासाठी काही साहित्य हवं असेल तर आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. वेबसाईटचं नाव आहे smartschool.infolips.com. मी पुन्हा एकदा सांगतो, smartschool.infolips.com. चला तर मग आज इथेच थांबूया. हा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता ऋतू आवडतो आणि का आवडतो हे आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या भागात. Watching, please do like, comment and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.